दादा या चित्राला कोणता कलर मारू रे मी बी तेच विचार करायलो रे. पिवळा नाही तर निळा मार. दादा ऐकलं का? कुल्फीवाला आला रे. दादा पळ लवकर, चल कुल्फी घेऊया. चल चिंट्या चल. पण पैसे? मम्मी आहे की घरात? मम्मी कुल्फीवाला आलाय, पैसे दे ना. काय कुल्फी बिल्फी खायची नाही. कुल्फीवाला कुल्फी, कुल्फी घ्या कुल्फी. मम्मी कुल्फीवाला निघून जाईल. मम्मी पैसे दे ना मम्मी. कुल्फ्या बिल्फ्या काही भेटणार नाहीत. जाऊन जा गप्प अभ्यास करा. नाही मम्मी नाही, कुल्फी घेऊन दे मम्मी. नाही कुल्फीवाला निघून जाईल, लवकर पैसे दे मम्मी. काय या पोराची कटकट. जाय त्या पप्पाला पैसे माग. तुला काय वाटते पप्पा पैसे देतील? मम्मी लवकर दे, ते माणूस निघून जाईल. लय गरमी व्हायली ग. काय रे देवा, हे पोरं मला जगू देत नाहीत. हे घे बापा. दादा चल कुल्फी घ्यायला, पैसे मिळाले. चिंट्या इथं तो कुल्फीवाला नाही, कुठं गेलाय की? चल पुढे जाऊ ता. दादा कुल्फीवाला कुणीकडे गेला तुला माहित आहे काय? या साईडला गेलाय बघ. या कुल्फीच्या नादामध्ये कुठपर्यंत आलो रे दादा आपण. तेव्हाच मम्मीने पैसे दिले असे तेवढं पळायला लागलं नसतं आपल्याला. आता चल पुढे एकदाच थोडं जाऊन बघू ता. ते बघ दादा कुल्फीवाला. काका किती पळवला आम्हाला. आता लवकर कुल्फी द्या. गरमीच्या दिवसात कुल्फी खायचीच असते. द्या मग आता 2 कुल्फ्या. दादा चॅनल काऊन बदलले ते? बस गप बघ. हे दिवसभर तो कार्टून चालू राहते. बघू दे मला काहीतरी. मी कार्टूनच बघणार. मला फन कार्टून लय आवडते. या पप्पाला येऊ देतो, नावच सांगून देतो. काय रे काय चाललंय? एसी चालू दिसायली, फॅन चालू दिसायला, टीव्ही दिसायली. बिल कोण भरावर? पप्पा राहू दे की, मला फन कार्टून बघायचंय. काय नाही बघायचं, चला अभ्यासाला बसा. खडूस माणूस. काय बोलायलास? एवढूसा तर हस. किती बोलायलास? कळायलंय का तुला? बाप हो तू, बाप मी. तू लय लाड झालाय बघ. काय झालं? काऊन बोलायला लेकरायला एवढं? मम्मी माणूस लय खराब आहे. याच्यासोबत तू काऊन लग्न केलं? हे टीव्ही बघू देत नाही, एसी चालू करू देत नाही. बाळा असं बोलत नसतात मा. पप्पा हाय तर तुझे ते. नाही हे लय खराब आहेत. मला नुसता अभ्यास कर म्हणतात. ओ लेकराला काय म्हणू नका. चला तिकडं चहा ठेवलाय. हे चहा कोणासाठी आणलाय? ते चहा तुमच्यासाठी आहे आणि ज्यूस आमच्यासाठी आहेत. का बरं असं का? तुम्हाला गरमी होत नाही ना, मग तुम्ही चहाच प्या, आम्ही ज्यूस पितो. चिंट्या बस झालं बरं. मार खाशील माझ्या हाताचा. चिंट्याची मम्मी तुझ्या लेकराला सांग बघा, नाही तर खरंच मारल बघ त्याला आता मी. का माझंच लेकरू आहे का? तुमचं नव्ह का? अरे चिंट्या शांत बस ना. तमाशा कशाला करायला घरामध्ये? पिंट्या उद्या चल, तुला हेलिकॉप्टर घेऊन देतो. खरंच पप्पा? एखादं खेळणं घेऊन देतील, दुसरं काय करत नाहीत. तुझ्यामुळं बिघडले लेकरू बघ, तुझ्यामुळं. मी काय केले? हा बोला, मी काय केले ते तुमच्या लेकराला? तुमच्या खानदानीमध्ये असं कोणी असेल? आमच्या तर खानदानीमध्ये कोण नाही. माधुरे खानदानीवर जाऊ नकोस बघ. नाहीतर काय करता? भांडण लय जोरात झालं का रे? चिंट्या तू लय लहान हास बघ, तुला कळत नाही. बोलत जाऊ नको मधामधामध्ये. 10 दिवसासाठी चाललो बाहेर मी. सांभाळ तू तुझ्या लेकरांना. हा नेट लागतंय ना लेकराला सांभाळायचं. बायकोचं नेट, लेकरायचं नेट, कामाचं. मला वैताग आला या चिंट्यापासून. लय नालायक पोरग जन्मले बघ. ते पोटात होतं तेव्हा काय खाल्लं होतंस? तुम्ही लय आणून दिलं होतं मला खायला, जे चिंट्याच्या वेळेस खाल्लं. लय उपाशी होतीस तू तर. तुला सगळं तर दिलं होतं आणून. फ्रूट, फळं, भाजीपाला. इतकं सारं खाऊन म्हणतीस काय खाल्लं म्हणून. तुम्हाला तुमच्या कामापासून फुरसत भेटेल तेव्हा आणून देसाल खायला मला. ते मी मा बापानं आणून दिलं म्हणून बरं झालं, नाहीतर राहिलो असतो उपाशी. देव बघून घेईल किती खाल्लंस आणि केवढं खाल्लंस ती. उगं नावं बोट ठेवायली माझ्यावर. नावं बोट मी ठेवायली का तुम्ही ठेवायली? तू ठेवायलीस. तुम्ही जा बरं. तुम्ही 10 दिवसासाठी नाही, महिन्याभरासाठी बाहेर जा. मला कदर आलाय तुमचा. पप्पा सॉरी, मी लय बोललो तुम्हाला, मला माफ करा. जाऊ नका कुठं. हो पप्पा ते लय लहान आहे, राग धरू नका त्याचा. आपण खोटं खोटं भांडण केलेलं कामाला पडलं बघ. म्हणून तर हा प्लॅन केला होता. बरं बघितलं का जागावर आली लेकरं दोन्ही बी. हम साथ साथ हैं.